शरण आलेल्या वाल्मिक कराडला सीआयडी अधिकारी मेडिकलसाठी घेऊन गेलेले आहेत। आताची महत्त्वाची अपडेट, वाल्मिक कराड याने सरेंडर केलेला आहे आणि त्यानंतर आता सीआयडी अधिकारी मेडिकलसाठी त्याला घेऊन गेलेले आहेत। पुण्यात त्याला मेडिकलसाठी नेण्यात आलेला आहे आणि शरण आलेल्या वाल्मिक कराडची आता मेडिकल होणार आहे। मात्र त्याआधी प्रत्येक दोषीवर कारवाई ही होणारच अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। पोलीस पुराव्यानुसार कारवाई करतील असं देखील फडणवीस म्हणाले। ज्याच्या विरोधात पुरावा त्याच्यावर कारवाई होणार आणि जो दोषी असेल त्याला नक्कीच शिक्षा होणार असं फडणवीसांनी म्हटलंय। आजच वाल्मिक कराड याने सरेंडर केलेलं आहे आणि त्यानंतर आता त्याची मेडिकल होते। त्याला मेडिकलसाठी घेऊन जातानाची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। पुण्यात त्याला मेडिकलसाठी घेऊन जाण्यात आलेलं आहे। तसंच देशमुख कुटुंबियांसोबत माझी फोनवर चर्चा झाली आहे आणि ज्यांना राजकारण महत्त्वाचं त्यांना ते लखलाव असं देखील फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। ही दृश्य एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय। वाल्मिक कराड याला सध्या सीआयडी अधिकारी हे मेडिकलसाठी घेऊन जात आहेत। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। शरण आलेल्या वाल्मिक कराडला सीआयडी अधिकारी आता मेडिकलसाठी घेऊन जात आहेत। वाल्मिक कराड पुण्यातच होता असं देखील विरोधकांनी निशाणा साधलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जो मुख्य सूत्रधार असा आरोप होत होता त्या वाल्मिक कराडने आज सरेंडर केलेला आहे। सीआयडी समोर तो शरण आलेला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तब्बल 3 आठवड्यापासून फरार होता।